यवतमाळ शहरातील कॉटन मार्केटमधील वंजारी फैलात राहणाऱ्या एका भोंदू बाबावर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली आणि जो काही अमानवी प्रकार उघडकीस आला तो पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला। आरोपी महादेव परसराम पालवे, जो माऊली या नावाने ओळखला जात होता, त्याने स्वतःच्या घरीच बुवाबाजीचं दुकान थाटलं होतं। नीतू जयस्वाल नावाच्या एका विभक्त महिलेला तो दृष्ट लागल्याचं सांगून आपल्या जाळ्यात ओढतो आणि तिच्यासोबत 14 वर्षांची मुलगी त्रिशा हिलाही घरी ठेवतो। पोलिसांनी तपास केला असता त्या मायलेकींना घरात तयार केलेल्या एका पत्र्याच्या खोलीत बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं। तथाकथित उपचाराच्या नावाखाली या भोंदू बाबाने गरम सळाख्याचे चटके, मारहाण आणि मानसिक छळ सुरू केला। पोलिसांना त्या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा दिसून आल्या आहेत। शेजाऱ्यांच्या सांगण्यानुसार सुरुवातीला मायलेकी धष्टपुष्ट व मानसिक दृष्ट्या स्थिर होत्या, पण कालांतराने त्यांच्या वागण्यात बदल दिसू लागला। त्यामुळे शंका घेऊन काहींनी पोलिसांना माहिती दिली। या भोंदू बाबा विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या महादेव पालवे पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तपास सुरू आहे। आज रोजी बातमीदाराकडून कळले की यवतमाळ शहरातील वंजारी फैल या भागात एक इसम जादूटोणा कारवाई करत असल्याची खबर मिळाली। त्यावरून आम्ही सदर ठिकाणी गेलो असता तिथे एक महिला व एक मुलगी मिळून आली। त्यांच्यावर सदर इसम जादूटोणा करत असल्याची आम्हाला त्या महिलेकडे पाहून आणि मुलीकडे पाहून खात्री पटली। त्यांच्या अंगावरील चट्टे, डाग यावरून आमची निश्चित झाले की हे जादूटोण्याचा प्रकार आहे। त्यावरून आम्ही पुढील कारवाई केलेली आहे। त्यामध्ये काही रोख रक्कम, जादूटोण्याचं साहित्य मिळालेलं आहे। आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। काही नवरत्नाचे कडे किंवा अंगठी आणि देवाच्या मूर्ती, बावली असं सापडलेलं आहे। नावाची मुलगी आहे, तिचीच फिर्यादीवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तिने आपल्या फिर्यादमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मागील 6 ते 7 महिन्यापासून मला इथे डांबून ठेवलं होतं। वेगळ्या रूममध्ये नेऊन माझ्यावर तो जादूचे प्रयोग करायचा, मला टॉयलेटला सुद्धा टॉयलेटमध्ये जाऊ देत नव्हता। असे इतर अनेक बरेच त्याच्यावर शरीरावर तिच्या जादूचे प्रयोग केलेले आहेत।